नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये. आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी, तुमच्या आवडत्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हा एखादा स्ट्रगलिंग ॲक्टर स्वतःला अति आत्मविश्वासाने म्हणतो भाई तेरा स्टार आहे आणि त्याच वेळी त्याची संपूर्ण लाईफ एका रात्रीत क्राईम आणि गोंधळाच्या चक्रव्यूहात अडकते, तेव्हा थिएटरमध्ये काय होतं? हाहाकार. होय, मी बोलतोय नुकत्याच 31 जुलै 2026 रोजी रिलीज झालेल्या भाई तेरा स्टार आहे या नव्या कोऱ्या बॉलिवूड हिंदी चित्रपटाबद्दल. दिग्दर्शक विवेक बी अग्रवाल यांच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच हवा होती. तर हा चित्रपट खरोखरच आपल्याला स्टारवाली फील देतो की डोक्याला ताप देतो, हेच आपण आज एकदम सविस्तर आणि खुसखुशीत मराठीत समजून घेणार आहोत. तर गोष्ट आहे लंडनमध्ये राहणाऱ्या अजय सिंग म्हणजेच राघव जुयाल, जो स्वतःला बॉलिवूडचा पुढचा सुपरस्टार समजतो, पण प्रत्यक्षात तो एक अपयशी आणि अति आत्मविश्वासू नट आहे. मज्जा म्हणून तो क्रिकेटवर सट्टा लावतो, पण तिथे त्याची पुरती वाट लागते आणि तो एका खतरनाक गँगस्टरच्या कर्जात बुडतो. त्या गँगस्टरचे पैसे परत करण्यासाठी अजयकडे फक्त एका रात्रीची मुदत असते. या पैशांची जुळवाजुळव करताना तो स्वतःच्या बहिणीबद्दल एक खोटं बोलतो आणि तिथून पुढे लंडनच्या रस्त्यावर असा काही राडा सुरू होतो की संपूर्ण शहरात गोंधळ उडतो. एकापाठोपाठ एक अतरंगी गुन्हेगार समोर येतात आणि संपूर्ण रात्र एका भयंकर कॉमेडी ऑफ एरर्समध्ये बदलून जाते. आता येऊयात कलाकारांच्या अभिनयाकडे, कारण यात अनेक ओळखीचे चेहरे आहेत. राघव जुयाल मुख्य भूमिकेत. राघवने त्याचा सिग्नेचर डेडपॅन कॉमेडी टायमिंग उत्तम वापरला आहे. त्याचे काही वन लाइनर्स अतिशय मजेदार आहेत. संजय कपूर, त्यांनी एका विक्षिप्त आणि अतरंगी पात्रात स्वतःचा एक वेगळाच रंग भरला आहे. निहारिका एनएम आणि बरखा सिंग या सोशल मीडियाच्या स्टार्सनी आपल्या भूमिकेत छान ग्लॅमरस आणि चपखल काम केलं आहे. चंदन रॉय सन्याल आणि विवान भटेना, त्यांनीही कथेला एक वेगळ्याच धडाकेबाज वळणावर आणून सोडलंय. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन विवेक बी अग्रवाल यांनी केलं आहे. त्यांनी मुख्य प्रवाहातील कॉमेडीमध्ये काहीतरी वेगळं आणि प्रायोगिक करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. सिनेमाचा पूर्वार्ध बऱ्यापैकी वेगवान वाटतो, पण चित्रपट पुढे जाताना तांत्रिक बाजू थोडी लंगडी पडते. लंडनचे व्हिज्युअल स्क्रीनवर छान दिसतात, पण स्क्रिप्टची पकड सुटल्याने दिग्दर्शक बऱ्याच ठिकाणी संभ्रमित वाटतं. एडिटिंग अजून कडक आणि टोकदार असती तर सिनेमाची गती अधिक चांगली झाली असती. या सिनेमाचं संगीत दिलंय बॉलिवूडचे दिग्गज अमित त्रिवेदी यांनी. चित्रपटाचं टायटल ट्रॅक ऐकायला खूप ऊर्जेने भरलेलं आणि थिरकायला लावणारं वाटतं, पण दुर्दैवाने चित्रपटाचे पार्श्वसंगीत या गोंधळलेल्या कथेला हवी तशी ताकद देऊ शकले नाही. गाणी छान आहेत, पण काही गंभीर आणि थ्रिलर सीन्समध्ये पार्श्वसंगीत खूपच सामान्य वाटते. चला आता नेहमीप्रमाणे जरा आपल्या गावरान मराठी म्हणी वापरून मुद्द्याचं बोलूयात. राघव जुयालचा स्क्रीनवरील वावर आणि चित्रपटाची मूळ कल्पना. काही सीन्स पाहून असं वाटतं की सोन्याहून पिवळं म्हणजेच कॉमेडी आणि थ्रिलरचा चांगला मेळ बसू शकला असता. लेखन खूपच कमकुवत आणि विखुरलेलं आहे. चित्रपटाची अवस्था अशी झाली आहे की उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजेच कथेमध्ये मोठा ड्रामा आणि सस्पेन्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण प्रत्यक्षात स्क्रीन प्ले खूपच संथ आणि काही ठिकाणी अतिशय अतिरिक्त वाटतो. तर फायनल वर्डिक्ट काय आहे? भाई तेरा स्टार है हा चित्रपट राघव जुयालच्या चाहत्यांसाठी आणि ज्यांना विना लॉजिक फक्त हलकी फुलकी कॉमेडी पाहायला आवडते त्यांच्यासाठी वन टाईम वॉच असू शकतो. पण जर तुम्हाला एक कडक आणि कल्पक क्राईम कॉमेडी पाहण्याच्या आशेने जर जात असाल तर हा सिनेमा तुम्हाला नक्की निराश करेल. त्यामुळे माझ्याकडून या चित्रपटाला मिळतील 5 पैकी 2 स्टार्स. मित्रांनो, तुम्ही राघव जुयालचा हा नवा अवतार थिएटरमध्ये पाहिला का? आणि हो, तुमचा सर्वात आवडता बॉलिवूड कॉमेडी चित्रपट कोणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.